नमस्कार. तर आज आपण या ठिकाणी राजापूर तालुका श्रीगोंदा या ठिकाणी आपण संजय सोपानराव कुंजीर यांच्या 25 जुलै 2025च्या किती एकर लागण आहे? 2.5 एकर कोइंबतूर 86-032 या लागणीमध्ये आलेलो आहे. तर ह्या ठिकाणी आपल्या इथं ओंकार शुगर्स अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यामार्फत ऊस विकास विभागामार्फत मी त्यांना एकरी 100 टन प्लस ऊस उत्पादन नियोजन माहिती देण्यासाठी या प्लॉटवरती या ठिकाणी मी आलेलो आहे. तर आल्यानंतर याचं पूर्ण प्लॉटचं पाहणी आणि ती ह्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत आणि त्या पाहिल्या आणि त्या त्रुटीनुसार मी त्यांना उपाययोजना या ठिकाणी दिलेली आहेत. तर त्याच्या त्रुटी आणि उपाययोजना काय दिल्यात मी थोडक्यामध्ये या ठिकाणी कथन सांगणार आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर मी पाहणी केल्यावर असं दिसून आलं की एकरी 100 टन ऊस उत्पादनासाठी जो 1 स्क्वेअर फूटला एक ऊस जोपासावा लागतो. तर या ठिकाणी मला आल्यानंतर दिसलं की ह्यांनी कुंजीर साहेबांनी 2 डोळा टिपरीची लागण केली आहे आणि ती लागण आहे 4.25 बाय अर्धाच फुटावर 2 डोळा टिपरी टाकली आहे. जर टिपरीची संख्या काढली तर आपण ह्या ठिकाणी 12 ते 12,500 टिपरी त्यांनी प्रति एकरी ह्या ठिकाणी वापरली लागणीसाठी. ॲक्च्युली त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 12,000 टिपरी म्हणजे 2 डोळा टिपरी 12,000 तर 24,000 डोळे ह्या ठिकाणी त्यांनी लागवडीसाठी वापरलेले आहेत. आणि 24,000 डोळ्यांना 8 ते 10 टिपरी आपण जर फुटवे पकडले तर 24,000 गुणिले 10 जर केलं तर 2,40,000 फुटवे ह्या ठिकाणी प्रति एकरी आहेत. तर ॲक्च्युली त्या ठिकाणी फुटवे पाहिजेत 40 ते 45,000 फुटवे पाहिजेत. त्या ठिकाणी जवळपास 2.5 लाख एवढा ऊस म्हणजे भरपूर गर्दी झालेली आहे. तर त्यांना अशा पद्धतीनं साधारणपणे ऊस गाळप होत असताना 40 ते 45,000 ऊस त्या ठिकाणी शास्त्रीय दृष्टिकोनातून 1 स्क्वेअर फूटला एक ऊस जोपासला जाणार आहे आणि त्याची मर होणार आहे. जर आपण टक्केवारीमध्ये जर पाहिलं तर 17% एवढा ऊस हा ह्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे. 83% एवढ्या ऊसाची या ठिकाणी मर होणार आहे. तर ही मर जी होणार आहे 6 महिने 7 महिन्यानंतर ज्यावेळेस ऊसाची वाढ होत असते त्यावेळेस वरच्या ऊसाच्या पानांच्या सावलीमुळे खालचा जो फुटवा आहे तो मरणार आहे. तर 83% फुटवा हा कुंजीर साहेबांच्या प्लॉटमधला मरणार आहे, तो मटेरियल खाऊन मरणार आहे. आणि 17% एवढं मटेरियल फक्त ऊसाला या ठिकाणी लागू होणार आहे. म्हणजे साधारण त्यांनी जर 10 गोणी जर मटेरियल वापरलं असेल तर त्यातलं 2 गोणीच मटेरियल पिकाला खायला मिळणार आहे आणि 8 गोणी जो मारणारा ऊस आहे तो खाऊन मारणार आहे. म्हणजे फक्त 20% ह्या ठिकाणी आपल्याला जे रिझल्ट पाहिजेत त्यापेक्षा 20% रिझल्ट ह्या ठिकाणी कुंजीर साहेबांच्या प्लॉटमध्ये मिळणार आहे. तर त्यासाठी त्यांना मी 4 प्रकारच्या उपाययोजना सांगितल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली उपाययोजना त्यांना सांगितली आहे ज्यावेळेस कुंजीर साहेब बुजवटा करणार आहेत त्यावेळेस बुजवटा करताना 6 इंच माती त्यांनी बुडाला लावायचे. माती लावण्यापूर्वी त्यांनी जे काही मरकेसारखे किंवा जे काही कमजोर फुटवे आहेत ते विरळणी करून घ्यायचे, मरकेसारखे फुटवे काढून घ्यायचे आणि 7 ते 8च फुटवे एका बेटाला त्यांनी ह्या ठिकाणी ठेवायचे आहेत. आणि मगच मटेरियलचा डोस टाकून त्या ठिकाणी 6 इंच त्यांनी माती लावून घ्यायची. मग रोटावेटर घालून सरी बोंडा सपाट करून असतो किंवा रिव्हर्स पॉवर टिलर घालून त्यांनी 6 इंच माती. आणि माती लावत असताना ज्यावेळेस माती तुम्ही 6 इंच लावणार आहे कुंजीर साहेब त्यावेळेस तुम्ही गव्हाण राहू द्यायची नाही, लेवल आली पाहिजे. अशी गव्हाण जर राहिली तर ते उपयोगाचं नाही. प्रत्येक तुम्ही बुडागानिक जे डोस टाकणार त्याच्यावरती माती गेली पाहिजे आणि एक लेवल आली पाहिजे, गव्हाण राहू द्यायची नाही. बांधणी करताना सुद्धा गव्हाण राहू द्यायची नाही. म्हणजे ऊस तोड होत असताना खरडून ऊस तोड होते. गव्हाणीची एक टिपरी 2 टिपरी जी रिकव्हरीची टिपरी राहणार आहे ती राहणार नाही आणि तुमचा डोस मटेरियलचा डोस हा माती ॲड होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही विरळणी करून 7 ते 8 फुटवे ठेवायचे. त्यांना डोस आपण बुजवट्याचा डोस दिलेला आहे 2 गोणी 10-26-26 जे स्मार्टिक्सचा आहे. ॲम्युनो ॲसिड फुलविक ॲसिड कोटिंग आहे त्याच्यावरती. कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरची 1 गुणी, सिलिकॉन 2 गुणी, बेनसल्फ 1 बॅग, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, ह्युमिक ॲसिड 10 किलो, रिजंट 10 किलो. आता ह्याच्यात रिजंट काय आहे तर ते कीटकनाशक आहे. जे काही खोडकीड कांडीकीड शेंडीकीड येणार आहे ती होणार नाही ह्याच्यामध्ये. त्यानंतर निंबोळी पेंड 5 गुणी. जर निंबोळी नसेल तर तुम्ही एक साधारण अर्धा टनापर्यंत सेंद्रिय खत, कंपोस्ट खत, कारखान्याची कुजवलेली लिंबळी किंवा शेणखत किंवा गांडूळ खत अर्धा टन किंवा 500-600 किलोमध्ये हे सगळा डोस मिक्स करून घ्यायचा आहे. त्याला सेंद्रिय खताचं कोटिंग झालं पाहिजे रासायनिक खताला आणि मग तो डोस तुम्ही बुडात टाकून तो माती ॲड करून घ्यायचा. अशा पद्धतीने डोस दिल्यानंतर वापशावर एक तर डोस द्या. अगर डोस दिल्यावर 1-2 दिवसानंतर पाणी द्या. रान फुलल्यावरती पाणी द्यायचं. मग अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक डोस हा माती ॲड करायचा. मग आपण बुजवड्या डोस हा रिव्हर्स पॉवर टिलर माती ॲड करणार.
ठीक आहे. तर अशा पद्धतीने डोस दिल्यानंतर अशा पद्धतीने डोस दिल्यानंतर 10व्या दिवशी बरोबर त्यांनी जीवाणूची ह्याला आळवणी करायची. का तर आपण जे काही रासायनिक खत देणार आहे त्याची उपलब्धता फार कमी असते. म्हणजे सुपरची उपलब्धता पाहिली तर 15 ते 20% दिलेल्यापैकी सुपर उपलब्ध होतं. जर तुम्ही नत्राची उपलब्ध पाहिली तर 30 ते 50% दिलेलं नत्र उपलब्ध होतं युरियामधलं. जर तुम्ही पोटॅशची उपलब्ध पाहिली तर 40% पोटॅश उपलब्ध होतं. जर तुम्ही गंधक देणार आहे तर गंधक 8 ते 10% रासायनिक गंधक उपलब्ध होतं. आणि जे काही तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट देणार आहे ते 1 ते 2% दिलेल्यापैकी उपलब्ध होतात. त्यासाठी आपण डोस केल्यानंतर 10व्या दिवशी एक जीवाणूची आळवणी त्या ठिकाणी देऊन घ्यायची आहे. त्यासाठी आपण VSIचं जे सॉईल हेल्थ म्हणून औषध आहे जे जैव त्याच्यामध्ये 14 प्रकारचे जीवाणू आहेत. ज्याच्यामध्ये नत्र स्फुरद पालाचे जीवाणू आहेत, नत्र उपलब्ध करून देणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पोटॅश मोबिलाइज करणारे जीवाणू, गंधक जीवाणू, झिंक जीवाणू, फेरस जीवाणू असे 14 ते 15 प्रकारचे जीवाणू असलेलं सॉईल हेल्थ हे जैविक औषध आहे जे VSIला मिळतं. तर ते 1 लिटर घ्यायचं. वसंत ऊर्जा जे टॉनिक आहे ते 1 लिटर घ्यायचे. आणि BVM ज्याच्यामध्ये बिव्हेरिया व्हर्टिसिलियम आणि मॅटेरियलायझम या 3 प्रकारच्या बुरशी आहेत जे कीटकनाशक म्हणून काम करतं ते 2 लिटर घ्यायचे. त्याची आळवणी पाठीवरच्या पंपाने किंवा ठिबकमधून देऊन घ्यायची. ती आळवणी झाल्यानंतर 2 किंवा 3 दिवसांनी एक फवारणी घ्यायची. तर ती फवारणी घेत असताना पंपाला 75 मिली वसंत ऊर्जा आणि पंपाला 75 मिली प्लांट हेल्थ घ्यायचे, त्याची फवारणी घ्यायची. अशा पद्धतीने ह्यांना मी कुंजी साहेबांना नियोजन दिलेलं आहे. त्यानंतर मी 1 महिन्यानंतर ह्या प्लॉटमध्ये येऊन पूर्ण अशाच पद्धतीने माहितीचा व्हिडिओ मी काढणार आहे. आपल्याला ह्या ठिकाणी एकरी 100 टन प्लस उत्पन्न आपल्याला कुंजी साहेबांना आपल्या ओंकार शुगर्स या कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत काढून द्यायचे. त्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी पाण्यामध्ये जमिनीचा पोत सुधारून असं 100 टन प्लस उत्पन्न आपल्याला काढून देण्यासाठी आपण योजनेमध्ये त्यांना सहभागी करून घेतलेलं आहे. ठीक आहे. थँक्यू. बंद करा. थँक्यू.